यानंतर एक महत्त्वाची बातमी पुण्यातील ऐतिहासिक असा शनिवारवाडा दत्तक घेतला जाणार आहे। ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी ही नवी योजना केंद्रीय पुरातत्व विभागाने आणली आहे। पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण 5 ऐतिहासिक वारसा स्थळे आता दत्तक घेतली जाणार आहेत। पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाची अडॉप्ट अ हेरिटेज ही योजना वारसा स्थळांची नियमित देखभाल, संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी वारसा स्थळ संस्थेला दत्तक देण्याची केंद्राची ही योजना आहे। केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने शनिवारवाड्यासह इतर पुण्यातल्या 5 ऐतिहासिक वास्तू या दत्तक योजनेअंतर्गत खासगी संस्थांना चालवायला देखभालीसाठी देण्याचा एक निर्णय घेतलेला आहे। खरं तर करार झाले नाही अजून, पण त्याला कदाचित विरोध होऊ शकतो। आता या शनिवारवाड्यासमोर खरं तर इथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते। केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत ही बिल्डिंग हे वास्तू येते आणि इथे उत्पन्नही चांगलं मिळतं केंद्र सरकारला, मग तरी हे पुरातत्व विभाग दत्तक देण्याचं का घाट घालतंय? मला सांगा दवेजी, आपण नेहमी या शनिवारवाड्यासाठी आंदोलन करता, हिरिरीने भांडता सरकारकडे, शासन दरबारी, पण आज तेच दत्तक द्यायला निघाले शासन, तुम्हाला पटतं काय? माझं स्पष्ट म्हणणं आहे, व पॅकमुळे मुस्लिम समाज नाराज झाला तर आम्ही हिंदूंवर सुद्धा अन्याय आणि अत्याचार करतो हे दाखवण्यासाठी सुप्रीम प्राईम मिनिस्टर जे कोणी नितीश कुमार असतील त्यांच्या दबावाखाली हा निर्णय घेतलेला आहे। हिंदूंच्या सुद्धा जमिनी बळकावण्याचा हा निर्णय आहे असं आम्ही मानतो आणि तीव्र निषेधच नुसतं करत नाही तर सुप्रीम कोर्टच्या सुद्धा जाण्याचा आम्ही विचार करत आहोत। ह्या जमिनी आम्ही वाचवल्यात, आमचे राजे राजवाडे लढलेत, ही राष्ट्रीय स्मारक असताना त्याचं प्रायव्हेटायझेशन एक प्रकारे होतं, तुम्ही लिलावच करताय, कोणी चालवलं घेणं। सरकार म्हणतं की फक्त देखभाल, दुरुस्ती, माहिती, सुशोभीकरण आणि व्यवस्थापन आहे सगळ्यात महत्वाचं। याचं एवढी वर्ष आम्ही सांभाळले ना, त्या संस्थांनी सांभाळलेले, अतिशय सुंदर सांभाळले। सरकार जे सांभाळते ते कसं सांभाळतं आम्ही बघितलेलं आहे। हिंदू सक्षम आहे, हिंदूंच्या प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी त्याचा लिलाव करू नका, तिथं 5 स्टार हॉटेल करू नका। हिंदू महासंघ कदापि हे सहन करणार नाही, हे निश्चित आहे। काय करणार पुढची भूमिका? आता लगेचच आम्ही सुप्रीम कोर्ट जातो, आम्ही तातडीची बैठक बोलवली आज संध्याकाळी, निर्णय घेऊ काय होतं त्याचा पूर्ण अभ्यास करू आणि निर्णय घेऊ। म्हणजे सहजासहजी होणार नाही, शनिवारवाडाच नाही, भारतातलं सगळंच आहे जे काय असतील सगळी, फक्त पुणे जिल्ह्यातले 5 आहेत, पुण्यातलेच नाही भारतातले सगळे वाचवण्यासाठी काय काय करतील ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू, एवढं नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। गणपती आगमन आणि विसर्जनादरम्यान नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी आज सह्याद्री अतिथीगृहावरती मुंबई उपनगर आणि ठाण्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात महत्त्वाची बैठक घेतली जाणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना वेगवेगळ्या सुविधा मिळाव्यात याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे। गणपती विसर्जनावेळी लेझर लाईटला बंदी घालण्यात आली आहे। लेझर बीम लावल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असा इशारा पुणे पोलीस आयुक्तांनी पुणेकरांना दिलेला आहे। त्यामुळे पुण्यामध्ये गणपती विसर्जनावेळी लेझर लाईटला बंदी असणार आहे। रात्रीच्या सुमारास गणपती विसर्जनाला जाताना लेझर लाईटचा उपयोग आणि तशी विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये केली जाते। मात्र आता पुणे पोलीस आयुक्तांनी पुणेकरांना थेट इशारा दिलाय, लेझर बीम लावल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे गणपती विसर्जनाच्या वेळी लेझर लाईटला बंदी असणार आहे।